माझी तर तुझ्या हातामध्ये आहे, कारण समोर माझ्या संदीप बुवा आहे. मला घरी जायचंय बाबा इथून. सडवली उगवतवाडी टिपरीनाथ यांच्याकडून 202 रुपयाचा पारितोषिक आला आहे. तरी नाथ मंडळ आम्ही त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. तसेच सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शक्तिवले शाहीर आमचे परम मित्र, या रिंगणाच्या बाहेर आमचे मित्र, पण रिंगणामध्ये आमच्याच प्रतिस्पर्धी. बुवाणी वारी चांगल्या पद्धतीने केलेली आहे. मी माझ्या वारीला सुरुवात करतोय, लक्ष असावं. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. कलेला मानाचा स्थान देऊन रंगभूमीला रंग चढवणारे रंग देवता माझी ग्रामदेवता आई जुगा जाताई केदारनाथ नांगो यांच्या चढी नतमस्तक होऊन कलावंतांची प्रेरणा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ही समस्त रसिक बांधवता यांचं मानवंदना करून माझी नरेंद्र माऊली आणि या सडवली गावचे ग्रामदैवत अशिलेश्वर आई भराडील दत्त माऊली यांना वंदन करून
समस्त हिंदू धर्मियांचं देवदैवतांचं ज्याला अग्रपूजेचा मान आहे तो 64 कलेचा गणपती दाता. सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा झालेला आहे. आता बुवांना मुजरा करायचा का? हा बुवा, तुम्हालाही शाहीर सुरेश राऊतचा, संदीप बुवा आणि संजय बुवा या शाहीर सुरेश राऊतचा शाहिरी मानाचा मुजरा, शाहिरी मानाचा मुजरा आणि तुमच्या पूर्ण वस्ताद तुमचे गुरुजन यांनाही माझा शाहिरी मानाचा मुजरा करतो आणि मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गीत गाताना सर्वप्रथम वंदन करतो शिवाच्या गणाला. कामण कष्टून वाढविले हे वंदन त्या माय बापाला. करतो वंदन जाणी दान दिले, करतो वंदन जाणी ज्ञान दिले त्या गुरुजनाला आणि ज्यांच्या कृपेना रूपालो हे वंदन या रसिक जनाला. कोकणाची कला देई आशिष मला, ठरलो मी भाग्यवंत गुरुकृपेने वसा लाभला, झालो मी कलावंत. 1 2 3 4. कोकणाची कला देई आशिष मला, कोकणाची कला देई आशिष मला, ठरलो मी भाग्यवंत गुरुकृपेने वसा लाभला, झालो मी कलावंत गुरुकृपेने वसा लाभला, झालो मी कलावंत गुरुकृपेने वसा लाभला, झालो मी कलावंत गुरुकृपेने वसा लाभला, झालो मी कलावंत.
गणपतेश्वरा रंगणी करतो स्मरण हो रंगणी करतो स्मरण हो रंगणी करतो स्मरण कळेचा पायक झाला सहायक कळेचा पायक झाला सहायक धरला मार्ग सुमंत धरला मार्ग सुमंत गुरुकृपेने वसाला भला झालो मी कलावंत गुरुकृपेने वसाला भला झालो मी कलावंत हॅलो रसिक प्रेक्षकांमधून आलेलं पारितोषिक असं आहे सारांश संतोष पळसमकर यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आलं आहे ठेवा अरे ऐका बुवा बारी छान केलात पण बारीला मजा आली का रसिक हो बुवानी बारी एकदम मुळमुळीत केली बुवा बारी कशी व्हायला पाहिजे हो अहो तुमच्या गावात मी आलोय मला वाटलं पाहिजे बुवांना मी काय बोल बुवा काही वांदा नाही बुवा आता अस्सल गावठी भाषेतच बोलावं लागेल बुवानी त्यांच्या पद्धतीने केली पण रसिक हो तुम्ही एवढ्या लांबून आलात तुमचं नक्कीच मनोरंजन करून मी पाठवणार यात ते मात्र शंका नाही पण एक अट आहे माझी देशामध्ये बुवांच्या पर्सनल आयुष्यावरती मी कधीही बोलणार नाही बुवांच्या घराण्यावरती कधी जाणार नाही कारण हे माझ्या बापाची माझ्या वडिलांची मला शिकवण आहे माझ्या घराण्याची शिकवण आहे पण बुवा शास्त्राने तुम्हाला झोडणार रात्री झोप पण लागणार नाही बुवा विश्वास बुवा तुमचा आवाज छान आहे बुवा बुवांचे माझ्याने याच्या आधी बरेच कार्यक्रम झाले बुवानी गण गायला बुवा गाण्याची चाल एकदम खूप छान आहे जुनं गाणं आहे ते जुनं ते सोन आहे बुवा अभिमान आहे आम्हाला पण तुम्ही कुठल्या पट्टीत गात होता बुवा ह्याचं जरा भान ठेवा तुमच्या गाण्याला मी चाल देतो ऐका शॉर्टकट मध्ये वाजवू नकोस बुवांचा गण होता आवी तुम्ही गवरी गणा बुवा कुठल्या पट्टीवर तुम्ही जाताय त्याचं जरा भान ठेवा बुवा म्हणाले क्षण क्षण नाचते ये रंगणा तुझ्या विना रंग सुना बुवा गणपती बाप्पा गावाला गेले त्या स्केल मध्ये गायला लागा बुवा खरंच तुमचा आवाज छान आहे बुवा मी चांगलं ते बोलणारा माणूस आहे पण माझ्या वाकड्यात जेव्हा कोण शिरतो ना तेव्हा मी त्याला सोडत नाही बुवा म्हणून माझं गण घेतोय बुवा गणामध्ये माझा विषय आहे ते मी पटवून देणारच बुवा पण बुवांना नक्की गण ढासून जाणार हा वाजव दादा शेर घेतो
शुभारंभी कार्यारंभी काव्यरत्नाची माळ अर्पू गणाला आणि द्यावी स्फूर्ती गातो कीर्ती रंग भरू दे मनाला. या गरिबाच्या झोपडीत आगमन होता हर्ष होई मनाला. नम्र भावे मनोभावे वंदन करतो पद कमल चरणाला. गणपती बाप्पा आले, गणपती बाप्पा गावाला गेले. जरी संदीप बुवा आज इथे पुरुष असले तरी आज या रंगमंचावरती या कार्यक्रमामध्ये आज ती माझी कारभारी नाही, माझी घरवाली आहे. ती घरवाली रुसून बसली आहे. गणपती बाप्पा गावाला गेले ना, तर तिला मी काय म्हणतोय, बुवा माझी गाण्याची चाल अशी आहे. तू राहायला दिलाच्या माडीत एक नंबर दिसतस साडीत अन लाडीन गोडीत. अग धर्माच्या हाताला ने तोराणी तुला फुलाच्या गाडीत. अग धर्माच्या हाताला ने तोराणी तुला फुलाच्या गाडीत. संदीप बुवा काल नक्की द्यायला अपेक्षा करतो. हा दिवसभर असतो झाडीत नाव एक नंबर गाव वाडीत. हरली पाऊण धावला मग सांगा या गावच्या बैलाला कसा गणपती पावला. वा गाण्याचा सारांश देतोय. असे ते 3 व्यक्ती होत्या. त्यांना एक शाप होता, तो ब्राह्मण होता. आणि तो ब्राह्मण या पृथ्वी तलावरती बैल रूपाने वावरतोय. त्या बैलाचं बुवा तुम्ही नाव मला सांगायचं आहे प्रश्नामध्ये, हा माझ्या गणामध्ये हा माझा तुम्हाला सवाल आहे. आणि तो जो बैल आहे तो जेव्हा ती हरळी म्हणजे दुर्वा खाण्यासाठी धावत असतो तिथे अजून दुसरे 2 व्यक्ती असतात. एक गाढव असतं आणि एक स्त्री असते, चांडाळी नसते बुवा. एक तुम्हाला फोड सांगून देतो बुवा त्याची अर्धी. तर त्यांच्या तिघांच्या वादामध्ये ती हरळी उडून त्या गणपती बाप्पाच्या चरणावरती पडते आणि त्या बैलाचा उद्धार होतो. हा माझा गाण्याचा विषय आहे बुवा. तुमच्या पर्सनल आयुष्यावर तुम्ही जात नाही, लक्षात असावं. दिवसभर असतो झाडीत एक नंबर
प्रसाद